वारी सुरू होण्याआधीच इंद्रायणी नदीत घडलं असं की अख्खा महाराष्ट्र हादरलाय. अवघ्या एका तासात इंद्रायणीच्या नदीच्या पात्रात घडलं असं की जे पाहून वारकरी थेट पळत सुटले. आळंदीतून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी निघण्याआधी इंद्रायणी नदीत एक अद्भुत घटना घडली आहे. गेले 2 ते 3 दिवसापासून आळंदीमध्ये इंद्रायणी नदीला प्रचंड पूर आला होता. आळंदीत येण्यासाठी चारही पूल पाण्याखाली गेले होते. आळंदीचा संपर्क तुटला होता. त्यामुळे यंदा माऊलीची पालखी निघणार की नाही असा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. कारण की माऊलींची पालखी रथात ठेवली जाती आणि तो रथ मानाचे बैल ओढत असतात. पण जर सगळा पुलावर पाणी गेले असेल आणि तिथून अक्षरशः ट्रक देखील जात नाहीये, अशा परिस्थितीत बैलगाडीचा रथ कसा जाणार? हा गंभीर प्रश्न प्रशासनासमोर आणि वारकऱ्यांसमोर पडत होता. पण अचानक एक अशी घटना घडली आहे की ज्याने मुख्यमंत्री देखील चकित झाले. जेव्हा एक विचित्र घटना घडली, जेव्हा आळंदीत उपस्थित असणारे लाखो वारकरी अक्षरशः नदीच्या दिशेने पळत सुटले. एक अशी घटना घडली जी गेल्या 10 वर्षात कधी घडली नव्हती. याला लोक चमत्कार म्हणत आहेत, तर काही लोक देवाची कृपाही म्हणत आहे. कारण की यंदाची पालखी आता रद्द करण्याच्या स्थितीत आली होती. नियमात मोठा बदल करावा लागला होता. पण निसर्गाचा एक असा अद्भुत चमत्कार घडला की ज्यामुळे वारकऱ्यांमध्ये एकच जल्लोष झाला. मग अचानक एका तासामध्ये असं काय घडलं इंद्रायणीच्या पात्रात की ज्यामुळे राज्यात आनंदाची लाट निर्माण झाली? वारी निघण्याच्या एका तास आधीच इंद्रायणीच्या पात्रात असं काय अद्भुत घडलं की अक्षरशः मुख्यमंत्री देखील आश्चर्यचकित झाले. चला जाणून घेऊया पूर्ण सविस्तर रिपोर्ट. शेकडो वर्षापासून चालून आलेली एक पवित्र परंपरा तीही आज होणार होती. आळंदीतून वारीचं प्रस्थान यंदा 8 जुलै रोजी दुपारी 3 वाजताच्या आसपास माऊलींच्या पालखीचं प्रस्थान हे होणार होतं. लाखो वारकरी विठू नामाचा गजर करत होते, अलंकापुरीत दाखल होत होते. पण विठू माऊलीच्या या भक्तीच्या रंगात अचानक निसर्गाच्या कोपात विघ्न आलं होतं. काही दिवसापासून आळंदीच्या परिसरात ढगफुटी हे पूर्ण दृश्य मुसळधार पाऊस सुरू झाला होता. इतका भयानक होता की 7 जुलैच्या रात्री इंद्रायणीच्या नदीने धोक्याच्या पातळीवर ओलांडली होती. स्वतः मुख्यमंत्र्यांनी इतिहासात पहिल्यांदा सांगितलं होतं की वारकऱ्यांनो, आळंदीमध्ये येऊ नका, कारण की आळंदीच्या गावात पाणी शिरलं होतं. आळंदी नदीच्या शेजारचे अनेक धर्मशाळामध्ये पाणी शिरलं होतं. पण अचानक आता वारी धोक्यात आली होती. पालखी रद्द होणार की काय असा संशय निर्माण झाला होता. पण वारी निघण्याच्या आधी अचानक एक असा चमत्कार घडला की ज्यामुळे अक्षरशः वारकरी धावू लागले. इंद्रायणीच्या पात्रात घडलेली ती अद्भुत घटना ती पाहून वारकरी आनंदाने उड्या मारू लागले. खरं तर काल रात्रीपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेली होती. अतिशय म्हणजे वारी रद्द होती का काय असं झालं होतं. माऊलीच्या मुख्य मंदिरात पाणी शिरलं की काय अशी परिस्थिती काल रात्री निर्माण झाली होती. आळंदीमध्ये वेगवेगळ्या दिंड्या काही दिवसापूर्वीच येऊन आल्या होत्या. ते भाविक जागोजागी अडकून पडल्या होत्या. काही दिंड्या नदीकाठच्या आश्रमामध्ये धर्मशाळेमध्ये मुक्कामी होत्या. पण मध्यरात्री अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे अक्षरशः त्यांना धर्मशाळेत पाणी घुसलं. वारकऱ्यांचा जीव धोक्यात आलेला पाहून एनडीआरएफच्या टीमला पाचावर करण्यात आलं. एनडीआरएफच्या जवानांनी रात्रीच्या अंधारात अचानक त्या वारकऱ्यांना सुखरूप बाहेर काढलं. चहूबाजूने पाण्याचा वेढा, त्यात संतधार पाऊस, यामुळे संपूर्ण आळंदीत भीतीचं आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालं. काल 7 जुलै रोजी ठरलेल्या वेळेनुसार देवी गावातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी दुपारी प्रस्थान झाली. परंतु आळंदीत मात्र परिस्थिती गंभीर होत होती. आळंदीला जोडणारे चारही बाजूचे मुख्य पूल, ज्यातून चाकणहून येणारा मार्ग, वडगावच्या बाजूने येणारा पूल, पुण्याला जोडणारा पूल, सगळे पूल पाण्याखाली होते. मुख्यमंत्री आणि प्रशासनाने वारकऱ्यांना आव्हान केलं होतं की आळंदीत येऊ नका. पुण्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज देवस्थान कमिटी समोरून मोठा पेच पडला होता. र- यामध्येच रशाचे बैल या पुरातून कसा ओढणार, रथ कसा निघणार? खरं तर ही जी पालखी असते तर ती रथाद्वारे ओढली जाते आणि त्याला ओढतात मानाचे बैल. मग त्या पालखी जी होती किंवा जो रथ होता तो पुलाखाली जाऊ शकत नव्हता. मोठ्या मोठ्या ट्रक्स किंवा जे जास्त उंचीचे वाहन देखील आहे ते देखील तिथून जाऊ शकत नव्हते. मग पालखी कशी निघणार?
हेलिकॉप्टरद्वारे पालखी घेऊन जावी की काय असा देखील ऑप्शन तिथे विचार केला जात होता. कारण की काही तासात आता पालखी निघणार होती. आता सगळे विविध त्या ठिकाणी सुरू होते. पूजा अर्चना सुरू झाली होती. मग काय करावं असा प्रश्न पडला होता. हा प्रश्न होता, पण माऊलींची वारी आणि परंपरा आता बदलणं अशक्य होणार होतं. कारण की वारकऱ्यांच्या भावना दुखवणार होत्या. दोन्ही पालखींच्या पुढे जाऊन, कारण की असं होणार होतं की तिथे तुकोबाराया आणि ज्ञानोबा माऊली यांची पालखींची भेट होत असते. आणि मग कसं होणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. म्हणतात ना, जसा भाव तसा देव. वारकऱ्यांना माऊलींच्या संजीवन समाधीवर असलेली अतूट विश्वास अखेर फळाला आला. काल रात्री चमत्काराची सुरुवात झाली. काल रात्री उशिरापर्यंत पावसाचा धुमाकूळ सुरूच होता. पण 8 जुलैच्या पहाटे पहाटे अचानक निसर्गाने कूच बदलली. पहाटेच्या सुमारास पावसाचा जोर अचानक वास ओसला आणि त्यानंतर इंद्रायणी नदीच्या पात्रात एक अद्भुत आणि रहस्यमयी घटना घडली. नदीच्या प्रवाहामध्ये अचानक एक मोठा भोवरा तयार झाला. एका बाजूने पाण्याचा वेग वाढला आणि बघता बघता काही मिनिटात पुलाखाली वाहणारे पाणी झपाट्याने खाली, पुलाच्या जे वरून पाणी वाहत होते ते झपाट्याने खाली उतरू लागले. हा वेग इतका अकल्पनीय होता की एका तासाच्या आत घरामध्ये जे घुसलेलं पाणी होतं, आश्रमामध्ये जे घुसलेलं पाणी होतं, आळंदीच्या इतर दुकानामध्ये घुसलेलं पाणी हळूहळू ओसरू लागलं. खरं तर ही एक चमत्कारच म्हणावा लागेल की काय, कारण दुतर्फा पाणी होतं, पण पुलाचा जो पाण्याचा जो वेग होता तो ओसरच होता. पुण्यात थांबलेले वारकरी आता अचानक आळंदीच्या दिशेने पळू लागले. नेमकं त्या एका तासात असं काय घडलं? अचानक तो भोवरा कसा काय तयार झाला? कारण तो भोवरा सॅटेलाइटच्या इमेजमध्ये देखील दिसायचा आणि आता हवामान तज्ञ त्यांचा अभ्यास करत होते. कारण की कोणत्या स्थितीमध्ये अशा स्थितीत भोवरा तयार होत नाही. मग कसा काय तो भोवरा तयार झाला? खरं तर सगळ्यात आधी चाकणहून आळंदीला एंट्री करण्याचा जो महिला पूल होता तो रिकामा झाला. त्यानंतर एकोपाठोपाठ एक तिन्ही पूल उघडा पडला आणि सगळ्यात शेवटचा जो पूल आळंदीला थेट पुणे शहराशी जोडतो त्या मुख्य पुलावरचं पाणी ओसरलं आणि रस्ते वाहतुकीला तो मोकळा झाला. आता हा निसर्गाचा चमत्कार पाहून तिथले स्थानिक नागरिक, प्रशासकीय अधिकारी थक्क झाले. जो पूर ओसारायला किमान अक्षरशः 4 ते 5 दिवस लागले असते, तो एका तासाच्या आत गायब झाला. या चमत्काराची दुसरी बाजू म्हणजे अक्षरशः इंद्रायणी नदी कोरडी झाली अशा प्रकारची चर्चा तिथे सुरू झाली. वारकऱ्यांच्या अगदी स्नानांसाठी देखील तिथे जागा झाली आहे. हा अद्भुत नजारा आणि पाण्याचा वेग पाहून आळंदीत एक जल्लोष झाला. माऊलींचा गजर करत लाखो वारकरी नदीच्या घाटाकडे जाऊ लागले. पुण्यात थांबलेल्या वारकऱ्यांना जेव्हा ही बातमी समजली, तेव्हा त्यांचाही तात्काळ त्यांनी तिथून निघण्यास सुरुवात केली.